गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेताना सन 2023च्या तुलनेत यावर्षी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र जिल्ह्यात खुनाच्या घटनात वाढ झाली आहे. सन 2023मध्ये जिल्ह्यात एकूण 48 खुनाच्या घटना घडल्या होत्या. मात्र यावर्षी त्यात तब्बल 14 घटनांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 62 खून झालेत. सन 2023मध्ये खुनी हल्ल्याच्या 81 घटना घडल्या होत्या. यावर्षी त्यात काही अंशी घट होऊन खुनी हल्ल्याच्या 68 घटना पोलीस दप्तरी नोंद आहेत. सन 2023मध्ये दरोड्याच्या 11 गुन्ह्यांची नोंद होती. यावर्षी त्यात काहीशी घट होऊन दरोड्याचे 8 गुन्हे दाखल आहेत. यावर्षी जबरी चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये देखील घट झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात बलात्काराच्या 183 गुन्ह्यांची नोंद होती. यावर्षी 179 बलात्काराच्या घटना जिल्ह्यात घडल्यात. गर्दी, हाणामारी, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट झाली आहे. शहर वाहतूक शाखेनं गेल्या वर्षभरात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या तब्बल 1204 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. याशिवाय पोलीस दलाच्या निर्भया पथकानं चांगली कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेनंही फूस लावून पळवून नेलेल्या मुलीची मुक्तता करून चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेनं चांगली कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. निवडणूक काळात किरकोळ वादाचे प्रसंग वगळता कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र जिल्हा पोलीस दलाला येत्या नवीन वर्षात गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.